So प्यारे बच्चों, a very good morning, good afternoon, good night if the lecture is sleepy when you are watching the video, and a very warm welcome to the family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. We are going to start in today's lecture the reference circle method. कंसात काय लिहिलंय? Phasor diagram. How phasor will work? What is phasor? Phasor is that word phase. आज आपल्याला शिकायचं आहे फेज, त्याची फेजर डायग्राम. आणि ती इम्पॉर्टंट आहे अल्टरनेटिंग करंट नावाच्या चॅप्टर मध्ये. हे खेळायला शिकायचं आता आपल्याला ह्या चॅप्टर पासून. रेफरन्स सर्कल मेथड. सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला पडला पाहिजे, वाय? काय एक्झॅक्टली? वाय रेफरन्स सर्कल? कशासाठी हा टॉपिक? ही फेजर डायग्राम कशासाठी? आणि SHM is the projection of UCM along any diameter. So what is UCM? Uniform circular motion. What is SHM? Simple harmonic motion. बोर्डाच्या गरीब एक्झाम मध्ये तर हा क्वेश्चन आला होता की SHM is UCM. ट्रू फॉल्स टाइप क्वेश्चन येऊ शकतो. व्हॉट आर दिस टू मोशन्स? SHM आणि UCM. कहना क्या चाहते हो? हे काय चाललंय हे कळणं फार गरजेचं आहे. ही SHM काय आहे, UCM काय? UCM लॉंग एगो. आय होप न्यू कमर्स माइट हॅव ऑल्सो सीन द व्हेरी फर्स्ट लेक्चर ऑफ रोटेशनल डायनामिक्स, की ज्यामध्ये सर्क्युलर मोशन डिटेल मध्ये आपण एक्सप्लेन केलं होतं. सो प्यारे बच्चों, बघ आता लक्ष दे की सिंपल हार्मोनिक मोशन सगळ्या टर्म्स मी डिस्कस करतो एकदम मस्त पैकी. की बेटा हियर यू हॅव मीन पोझिशन, हियर इज राईट एक्स्ट्रीम अँड हियर यू हॅव लेफ्ट एक्स्ट्रीम. बालमित्रांनो, एखादा पार्टिकल आहे, बॉडी आहे, हा जो पाथ आहे याच्या लॉंग ऑसिलेट करतो. समजा मीन पासून निघाला तो कुठूनही निघू शकतो तो. असं काही नाही की मीन पासून. आज हे तर डिस्कस करायचं आपल्याला फेज. आजच्या लेक्चर मध्ये इथं टर्म आपल्याला डिस्कस करायची फेज. ओके, फेज अर्थात फेजला फाय लिहितो आपण. इनिशियल फेज फाय नाही का, आपलं जे इक्वेशन होतं इनिशियल फेज फाय, कारण ती टोटल होती ओमेगा टी प्लस फाय. हे काय फाय आज आपल्याला पाहायचं. पार्टिकल जेव्हा टू अँड फ्रो करतो, निघायला कुठून निघू शकतो. सपोज मंदिरातली घंटी अँग्युलर SHM. टिंग 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 टिंग. समजा ही मंदिरातली घंटी अशी तिकडे नेऊन ठेवली, अशी तर राहणार नाही ती. जस्ट इमॅजिन, मंदिरातली घंटी तुम्ही मंदिरात गेले आणि ह्या पोझिशन मध्ये बाग. सो ऍक्च्युअली ती अशी असते ना. हा, पण सपोज एक्स्ट्रीमला गेली आणि आहे कोणतरी अशी पकडून ठेवली असं. हा, आणि आता अभ्यास आपण सुरू केला. आता आपण अभ्यास सुरू करा. माईक्स प्लीज म्यूट करा. हा, चला हे डब्बू इकडनं मी म्यूट करतो. काही गरज नाही, एकदम शांतता, सायलेन्स. हे बघ, ही अशी आहे आणि आपण आता अभ्यास सुरू केला मोशनचा. बघ सोडली, टिंग ऑसिलेट व्हायला सुरू होईल. म्हणजे सुरू कुठून झाली होती ती? राईट पासून. सो पार्टिकल कुठूनही होऊ शकतो. राईट आणि लेफ्ट हे नाव आहेत. लेट से हा, त्यांनी सम मध्ये जर का पॉझिटिव्ह निगेटिव्ह शब्द वापरला तर पॉझिटिव्ह म्हणजे इकडून, निगेटिव्ह म्हणजे इकडून, एवढं लक्षात राहायला पाहिजे. सो मोशन इकडून सुरू होईल, टिंग 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 टिंग, किंवा इकडनं सुरू होईल, तसं काही नाही. ठीक आहे, त्यात काही कन्फ्युजन नाही. इनिशियल फेज फाय काय असते हेही आपल्याला पाहिजे. टोटल फेज काय असते तेही आपल्याला पाहिजे. आता मुद्दा असा आहे की बेटा, जेव्हा सिंपल हार्मोनिक मोशनचा अभ्यास चालू होता, फिजिसिस्ट लोकांच्या समोर पडलेला क्वेश्चन काय होता? ह्या मोशनच्या फक्त नावातच सिंपल आहे, जसं कारखेले सरांच्या फक्त नावातच कार आहे, कारच नाही, तसं सिंपल हार्मोनिक मोशन च्या नावात सिंपल शब्द आहे पण ते सिंपल नाही का? तर प्रत्येक पॉइंटला बघ ना, मीन पासून खेळ सुरू झाला असं इमॅजिन केलं तर मीन पोझिशनला, त्या पोझिशनला रिस्टोरिंग फोर्स 0, ऍक्सलरेशन 0, व्हेलॉसिटी मॅक्झिमम, कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम, पोटेन्शियल एनर्जी 0 मिनिमम. थोडस पुढे सरकलं की व्हेलॉसिटी मॅक्झिमम येते, हळूहळू थोडी कमी होईल, म्हणजेच कायनेटिक एनर्जी थोडी कमी, पोटेन्शियल एनर्जी काय होईल, वाढत जाईल. अरे, प्रत्येक पॉइंटला प्रत्येक टर्म वेगळी वेगळी, प्रत्येक पॉइंटला प्रत्येक टर्म वेगळी वेगळी. अच्छा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय सिच्युएशन होती बेटा? दिस इज सिंपल हार्मोनिक मोशन ना. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय सिनेरिओ होता?
बेटा टिक 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 पार्टिकल गोल 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 फिरत होता. समजा पार्टिकल आपला गोल 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 चालू आहे आणि क्लॉकवाईज घड्याळाच्या डायरेक्शनने चालू आहे क्लॉकवाईज. तर बेटा पार्टिकल सुरू झाला. लेट्स अज्युम की ह्या इथून पार्टिकल सुरू झाला. या पोझिशन पासून पार्टिकल सुरू झाला. तर टिक 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 इथे येऊन पोहोचला मुव्हिंग विथ द अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. तर इथं अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा आहे. इथे वी यूज अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा. बेटा युसीएम मध्ये ओमेगा काय होती? अँग्युलर व्हेलॉसिटी. ओमेगा काय होती? अँग्युलर व्हेलॉसिटी. फॉर्म्युला काय लिहायचो बेटा आपण? ओमेगा इज थीटा बाय टी. डन. आता नीट लक्ष दे बेटा. इथं आपल्या एसएचएम मध्ये सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये सुद्धा ओमेगा आहे. आपला जो पार्टिकल फिरतोय तो किती सायकल्स परफॉर्म करतोय त्याला आपण बोलतो फ्रिक्वेन्सी. ओके. एफ इज द फ्रिक्वेन्सी. बेटा फ्रिक्वेन्सी मीन्स व्हॉट? नंबर ऑफ द सायकल्स पर युनिट टाइम. हे तर आपल्याला माहिती आहे. सो हा जो फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे आपण फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ द टाइम पिरियड. एक ऑसिलेशन केल्याच्या नंतर टाइम पिरियड टी. अच्छा इथं सुद्धा सेम सिनेरियो होता की बेटा टी वॉज द टाइम पिरियड. टी इज द टाइम पिरियड. इथंही सेम सिच्युएशन आहे. टी इज द टाइम पिरियड. पण दोघांमधला फील कसा आहे बेटा? इथे टिक 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 एक राऊंड मारला की टाइम पिरियड टी विथ ओमेगा इज द अँग्युलर व्हेलॉसिटी. इथे ओमेगा इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ओमेगा इज 2 पाय एफ किंवा 2 पाय बाय टी. ही काय बेटा? अँग्युलर फ्रिक्वेन्सी. कोणी कन्फ्यूज व्हायला नको. सो बच्चा दॅट्स वाय आय हॅव रिटन द फॉर्म्युले. ओमेगा इज तुम्ही न्यूमेरिकल काल सोडवले असतील 2 पाय एफ किंवा 2 पाय बाय टी इन दिस फेवरेट. सो यू आर सीइंग की ज्या इथे टर्म्स आहेत त्याच टर्म्स इथे आहेत. पण मग ह्या ओमेगाला किती नाव आहे? एकच नाव आहे ओमेगा. ओके एकच नाव आहे तो डब्ल्यू ओमेगा म्हणून आपण वापरतो. की बेटा दोन बस एवढाच एक डिफरन्स आहे. हाच डिफरन्स आज क्लिअर कट होऊन जाईल आणि ह्या ओमेगा सोबत तुमची एकदम चांगली. गंगाधर ही शक्तिमान आहे. आज तुम्हाला हे कळेल. रूप वेगवेगळी आहे. इकडे गंगाधर आहे इकडे शक्तिमान आहे. गेले ते दिवस जेव्हा मी लहान होतो शक्तिमान मालिका एकदम जोरात चालायची. ठीक आहे. पहिला सुपरमॅन ऑफ द इंडिया. आता काय सगळे आले आबरा का डाबरा काय चला ठीक आहे. सो प्यारे बच्चों ओमेगा दोन्हीकडे अँग्युलर व्हेलॉसिटी अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर आहे गोल गोल मोशन असल्यामुळे. आता फक्त इथे अँग्युलर फ्रिक्वेन्सी का बोललं इथे अँग्युलर व्हेलॉसिटी का बोललं? विषय तोच आहे फील तोच आहे. फक्त ही गोल मोशन आहे आणि ही तिची सावली आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. नीट लक्ष दे. ही जी सिंपल हार्मोनिक मोशन आहे इज द प्रोजेक्शन. बच्चा प्रोजेक्शनचा अर्थ असतो सावली. प्रोजेक्शनचा अर्थ काय असतो? सावली ऑफ युसीएम अलॉंग एनी डायमीटर. म्हणजे काय? सिंपल हार्मोनिक मोशन ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची सावली आहे अलॉंग एनी डायमीटर. त्या दोन मोशन एक नाहीये वेगळे वेगळे आहे. हिचं अस्तित्व वेगळं आहे हिचं अस्तित्व वेगळं आहे. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? ह्या दोन्ही मोशन वेगळे वेगळे आहेत परंतु ही युसीएम ची सावली आहे. आर यू अंडरस्टँडिंग? हिची सावली. सर फील नाही आला. चला सगळ्यांनी लाईव्ह एक्सपेरिमेंट आपण करूया मजा येईल. मी सर्क्युलर मोशन करणार आणि याची सावली काय म्हणलो मी सिंपल हार्मोनिक मोशन आहे याचा फील तुम्ही सगळेजण घेणार. यस टाईप करायचं आणि मग पुढे खेळ सुरू करू आपण एक्सप्रेशनचा डेरिव्हेशनचा. चला सगळ्यांनी माझं जे बोट आहे आणि बोटाचं हे जे टोक आहे हा चकरा नखरा होणार बघ. माझं जे बोट आहे तर बेटा मी हे बोट फिरवणार बघा स्क्रीनवरती. मी माझी युसीएम करणार आहे. मी काय करणार आहे बच्चा? युसीएम. हा आणि तुमची काय होणार आहे ह्यात आपल्याला पाहायचंय. तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बोट फिरवायची माझ्या बोटासमोर माझ्या बोटासारखी इक्वॅलंटली. चला मी बोट फिरवतोय तसं फिरवा सगळ्यांनी. माझ्या बोटाचं टोक बरं का पार्टिकल आहे. चला स्क्रीनवरती बोट फिरवा सगळ्यांनी.
सगळ्यांनी स्क्रीनवरती बोट फिरवा. हिप्नोटिझमचा प्रोग्राम चालू आहे. फिरवा रे सगळ्यांनी. माझ्या बोटासोबत फिरवा. हा, जादूगार कारकेले इज शोईंग द जादू. आणि बोट फिरवताय. व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? व्हॉट आर यू ऑब्झर्विंग बेटा? माझ्याकडे पहा, मी तर सर्क्युलर मोशन करतोय का नाही? येस. आणि तुमची काय होती स्क्रीनवरती? एसएचएम होती का नाही? अरे होते का नाही? सो सिंपल हार्मोनिक मोशन जी तुम्ही केलेली, ही काय मी केलेली आहे? UCM ची सावली आहे का नाही? सावली आहे का नाही? हा, हा फील अजून क्लिअर कट घ्यायचा असेल बरं का. हा फील अजून क्लिअर कट घ्यायचा. आता तर एकदम क्लिअर कट आला सर, बोट फिरून पाहिले आम्ही. मी इकडे UCM करतोय तर तिकडे एसएचएम होतीये. हा, म्हणजे कुठेतरी ही अॅनालॉगस आहे, राईट. आणि हे पाहिलं फिजिसिस्ट लोकांनी, आणि मग त्यांना कळालं की ही मोशन ऍक्च्युअली नावात सिंपल आहे, पण ऍक्च्युअल तर कॉम्प्लेक्स आहे. पार्टिकल शोधायचं असेल समजा, इथे शोधायला किती सोपं आहे बघ ना. अख्ख्या 360 डिग्री मध्ये वी कॅन गेट 360 पोझिशन्स 1 डिग्री. टिक 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 टिक. पण इथं सिच्युएशन तशी नाहीये. ह्या सावलीमध्ये असं खेळत असताना ही जी सावली फिरतीये हॉरिझॉन्टली, तर पार्टिकल कुठे शोधायचं थोडं अवघड आहे, कारण की तो चतकोर 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 असा डिवाइड झालाय. चिक 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 चिक. शोधायचं जरा अवघड आहे ना, इकडे जरा सोपं आहे. मग फिजिसिस्ट लोकांनी ठरवलं, क्यों ना इसका इस्तेमाल किया जाए इसको सिंप्लीफाई करने के लिए. सो प्यारे बच्चों, दे डिड द सेम थिंग एंड वी आर नाउ गोइंग टू अंडरस्टैंड दिस. क्लियर है बच्चा? अच्छा, ठीक आहे. सो विल नाउ स्टडी अबाउट दिस, की ही त्याची सावली कशी आहे. फील आला? हा, फील घ्यायचा असेल आणखी एक एक्झाम्पल मी असं देत होतो की तुमच्या प्रत्येकाच्या घरात टीव्ही आहे, तो सध्या बंद असेल, असायलाच पाहिजे. कारण इथं सध्या काही काम नाहीये. आणि बेटा टीव्हीच्या समोर तुम्ही पाहिलं, लाईट्स ऑन करा. व्हॉट विल हॅपन? टीव्ही चालू नाही करायचा, फक्त टीव्हीच्या समोर उभं राहिले की लाईक अ मिरर. आणि मिरर समोर बघ ना, त्या टीव्हीच्या मिरर समोर डर अशी बोट फिरवा. व्हॉट यू विल ऑब्झर्व इन दॅट स्क्रीन ऑफ द टीव्ही बंद असताना, बिंग मिरर, की एसएचएम होतीये, जे आता तुम्ही परफॉर्म केला. ठीक आहे. सो ही गोष्ट आपल्याला कळाली. चांगले न्यूमरिकल्स आपल्याला बघायचे बेटा. त्याच्यासाठी मी थोडस डायग्रामॅटिकली सावली पडते कशी ही बोर्डवरती आता दाखवतो. ठीक आहे. तर बेटा लेट्स से एक पार्टिकल आहे जो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय. काय करतोय बेटा आपला पार्टिकल? UCM. आणि कसा करतोय? लेटेस्ट से क्लॉकवाईज मोशन मध्ये. ठीक आहे ना. चला आता मी काय करतो, हे असं एक हॉरिझॉन्टली एक लाईन ड्रॉ केली, बिकॉज आय हॅव टू शो की UCM ची सावली काय आहे? SHM. बेटा SHM ही ऍक्च्युली काय बोलायचं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची सावली. काय बोलायचं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची सावली अलॉंग कोणता डायमीटर? मी हॉरिझॉन्टल घेतला बच्चा. काय घेतला? एनी डायमीटर. मला वाटलं हा आडवा घ्यावा, मी हा आडवा घेतला, कारण जरा समजायला सोपं आहे ना, आपण घेतो म्हणून. चलो शुरू किया जाए. येस सर. समजा बालमित्रांनो, आपला पार्टिकल हे बघ, ही मीन पोझिशन आहे बरं का आपली. ही सिंपल हार्मोनिक मोशन आहे ना. त्यातली आपली ही लेफ्ट एक्स्ट्रीम, येस ऑर नो? ही राईट एक्स्ट्रीम. क्लिअर आहे? ही मीन पोझिशन. आता नीट लक्ष दे बेटा. आता फेजचा फील घ्यायचा आपल्याला. आता वी हॅव टू अंडरस्टँड द फेज. पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आपला निघालाय, आणि माझा पार्टिकल क्लॉकवाईज चाललाय बच्चा. कसा चाललाय? कसा चाललाय? क्लॉकवाईज. इथून चाललाय. हे बघ आता, टिक 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 असा माझा पार्टिकल चाललाय. ठीक आहे बच्चा. लेट्स कन्सिडर फ्यू पोझिशन्स. फ्यू पोझिशन्स. हे बघ, इनिशियली ऍट टाइम t इक्वल टू 0 अभ्यास आपण सुरू केला. सर्कल वरती पोझिशन कुठे बेटा? ओव्हर हिअर. बर का, सर्कल वरती. तर माझ्या डायमीटर वरती पोझिशन कुठे? इथं. कुठे? ऍट द मीन. क्लिअर आहे?
एक पोझिशन क्लिअर झाली. येस सर. चला मी या पोझिशनला असं म्हणू पी नॉट, इनिशियल पोझिशन पी नॉट, राईट. बेटा सर्कल वरती बघ, टुचुक बघ बर का, मी असं म्हणू का, याला म्हणतो पी नॉट, याला म्हणतो पी नॉटचा डॅश. सुरुवात झाली ना, वरती पी नॉट, इथे पी नॉटचा डॅश. बेटा लक्ष दे, समजा टिक 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 हजारो पोझिशन्स घेऊ शकतो आपण, बिकॉज देर आर इनफायनाइट पॉइंट्स ऑन द सर्कल. पण आपण पोटापुरते काय करू, चतकोर 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 सेक्शन मध्ये एक एक दोन दोन पॉईंट घेऊ. हे बघ, हे बघ, टुर सर्कल वरती पार्टिकल इथे आला बेटा, कोणती तरी एक पोझिशन आहे ह्या इथं. ओके, आणि ह्या पोझिशनला काय म्हणू बच्चा आपण, P1. सर्कल वरती P1. मग बेटा सर्कल वरती P1, तर मी असं फिरवत असताना नाही का, समजा मी सुरू झालो तर तुम्ही तुमचं बोट फिरवलं, राईट. सो बच्चा हॉरिझॉन्टली तो कुठे आला, तर ती सावली, सावली कशी पडणार बघणार आहोत. सर्कल वरती तो फिरला की नाही बघ, टुर असं चाललं. सावली कधी पडत असते, वरतून टॉर्च मार आणि त्याची खाली सावली पाड. कारण की प्यारे बच्चो, सावली अलोंग एनी डायमीटर पाहिजे, सावली डायमीटर वरती पाहिजे, सावली डायमीटर वरती पाहिजे. मग टॉर्च वरतून मारावं लागेल ना, तेव्हा डायमीटर वरती त्याची सावली पडेल. मग आता बघ, हा असा फिरला, इथे आला, त्याची सावली अशी खाली पडेल ना, टुक 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 टुक. दुपारचे 12 वाजल्याच्या नंतर आपली सावली कशी आपल्या खाली दिसते. येस ऑर नो बच्चा, P1 डॅश. एग्री. हा, आता तो टुक 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 असा पुढे आला, इथे लेटेस्ट से इथे आला. काय हा पॉइंट P2 सर्कल वरती, थोडासा इथे आला, त्याची सावली मारावरतून टॉर्च, वरून जर का टॉर्च मारली तर काय होईल, टुक 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 टुचुक, इथे येईल ना तो, इथे दिसेल ना सावली ह्या पॉइंटला. सर काय हा पॉइंट, त्याचं नाव देणार आहोत आपण P2 डॅश. येस सर. बेटा आता माझा पार्टिकल इथे सर्कल वरती इथे आला, कुठे, राईट एक्स्ट्रीमला. सर्कल वरती राईट एक्स्ट्रीमला आला, त्याची सावली वरतून मारा, अरे तिथंच पडेल ना. जसं दुपारी 12 वाजता आपल्याला अजिबात सावली दिसत नाही असं वाटतं, एकदम खाली आपल्या पायाखाली सावली दिस वे. हा, सो सर्कल वरती आणि मग आपल्या UCM वरती क्लिअर आहे. सर्कल वरती कसा आला आणि UCM वरती कसा आला, सतकोर पार्ट क्लिअर झाला. येस गुरुदेव, येस. आता बघ पुढचा पॉइंट घेऊ आपण, चिक 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 चिक. लेट्स टेक दिस पॉइंट प्यारे बच्चों, ठीक आहे, लेट्स टेक दिस पॉइंट. ह्या पॉइंटचं नाव किती देऊ, 1 2, याचं काय नाव देऊ, P3. याची सावली पाहिजे, मग आता खाली मांडी घालून बसा, वरती टॉर्च मारा, कारण की सावली पाहिजे डायमीटर वरती ना. हा सर, आपण टॉर्च वरतून मारतोय, मग सावली कशी पडेल. अरे बाबा, समजा तू उभा आहे, मी 10 फूट वरतून टॉर्च मारली, तर तुझी सावली खालीच पडेल ना. वी वॉन्ट सावली ऑन द डायमीटर, दॅट्स व्हाय आय एम सेइंग की प्यारे बच्चों, UCM ची सावली अलोंग एनी डायमीटर वर सावली पाहिजे. हा, अरे बाबा छोटी मोठी इज नॉट इम्पॉर्टंट. जसं की मी माझी बोट फिरवली अशी, आणि मग तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बोट फिरवली, चीक 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 चीक, बस दॅट इज व्हॉट इम्पॉर्टंट इज. ह्या केसमध्ये टॉर्च इकडनं मारली, म्हणून तर माझ्या ह्या UCM ची सावली तुमच्या त्या स्क्रीनवरती पडली. चला आता खाली बसलो मी मांडी घालून मस्त पैकी. मग आता सावली कुठे पडेल, डायमीटर वरती इथं, राईट. सो कम ऑन, हे बघ, चिक 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 टू चिक. सो P3 ची सावली ह्या पॉइंटला पडेल, विच इज P3 डॅश. आर यू अग्री. चला अजून थोडस पुढे आलो, टुक 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 टुक, असे भरपूर पॉइंट्स घेऊ शकतो मी आता, राईट. अच्छा चल इथे आलो, लेट्स से इथे आलो, आणि दिस इज P4. सावली कुठे पडेल, वरती, चिक 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 चिक. हे बघ P4 डॅश, ठीक आहे. समजा आता मी इथे आलो, इथे म्हणजे कुठं नेमकं एक्झॅक्टली, हे बघ बरोबर बॉटमला. सर्कल वरती बघ 180 डिग्री केला, सर्कलवर किती डिग्री केला, 180 डिग्री केला. आता सावली काय होईल, चिक 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 चिक, परत मीनला पडेल, परत मीनला. म्हणजे मीनला 2 सावल्या कोइन्साइड झाल्या, एक सुरुवातीची, एक एकदम खालून केल्याच्या नंतरची, म्हणजे 0 डिग्री आणि 180 डिग्री वाली. आर यू अंडरस्टँडिंग प्यारे बच्चों, दिस वॉज 0 डिग्री ना, 90 180, परत एकदा इथे सावली, राईट. अच्छा, म्हणजे 2 चतकोर सेक्शन झाले, पहिला चतकोर दुसरा चतकोर. प्यारे बच्चों पहिला चतकोर सेक्शन बघ, तर इथे बघ, आता
दोघांचीही मोशन एकाच वेळी आपण पाहू. जसं मी बट गोल गोल फिरवत असताना तुम्ही तुमचं बट हॉरिझॉन्टली फिरवलं दिस वे, माझ्याकडे 2 हात आहे, हे हात मुझे दीदी ठाकूर. सो ह्या दोन्ही हातांचा उपयोग करून हे बघ, डाव्या हाताने, ह्या हाताने सर्क्युलर आणि ह्या हाताने एसएचएम. हे बघ चतकोर. दो दिल मिल रहे हैं मगर चुपके ओ, अरे भेटले का नाही दो दिल, मजा आली का नाही. परत एकदा हे बघ, लक्ष दे. दो दिल. आता आपण हे असं केलं ना, राईट. आता 6 हात सर्कल वरती चाललाय बरं का, आणि हा हात एसएचएम वरती चाललाय. आता बघ हा हात, अरे आता आता थोडं चेंज करावं लागेल ना सिनेरिओ. हात तुटतील नाही तर माझे, असं काहीतरी करावं लागेल. आता लक्ष दे. हे बघ, ह्या हाताने सर्कल वरती जायचं, ह्या हाताने, हा राईट जमलं. चला आता बघ, ह्या हाताने सर्क्युलर, ह्या हाताने एसएचएम. हे बघ, चिक 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 टू चुक. बघ एसएचएम वरती तिकडे गेल्यानंतर पुन्हा मीनला आलो, सर्कल वरती इथून इथं खाली आलो. अर्धा पार्ट का आला, आणि असाच फटाफट आता आपण परत पुढे जाऊ की पार्टिकल माझा असा इथे आला आता बरं का. ही पोझिशन काय बेटा, P4 आहे ना, तर ही P5, आणि इकडे वरती काय म्हणूया मी, P5 चा डॅश, ही सावली. बरं असाच आता थोडासा इथे आलो, हा पॉईंट घेतला, याचं नाव काय देऊया, P6 सर्कल वरती. तर याची सावली परत वरतून टॉर्च मारू लागेल, कारण की पाहिजे डायमीटर वरतीच. दॅट्स वाय टक 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 ठिशक्याव. आणि याचं नाव काय देऊ बेटा मी, P6 डॅश. मजा आली. हा मग बेटा असाच हा टुक 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 टू चुक परत इथे जर का भेटला P0 ला, पुन्हा पहिल्या जागेवर आला गोल फिरून टू चुक 360 डिग्री अँगल कव्हर केला आणि पुन्हा तिथेच आला, तर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये काय होणार आहे, त्याची सावली पुन्हा इथे पडणार आहे. म्हणजे झालंय काय, अख्खाच्या अख्खा राऊंड. पुन्हा एकदा नीट बघ की बेटा, हे बघ इथून सुरू झाला एसएचएम, चिक चिक चिक, आणि ही मोशन कशी आहे, बघ एकाच वेळी व्हॉट इज हॅपनिंग. हे बघ 0 to 90 बरं का. आता 90 to 180 बघ, 90 to 180 काय झालं बेटा, ठीक आहे. आता बघ 180 to 270, हा 270 ना, 180 to 270 बघ, दोन जीव परत भेटले. आता बघ नंतर काय होईल, क्लिअर आहे. युसीएम एसएचएम. सो एसएचएम ही युसीएम ची सावली आहे, युसीएम सावली अलॉंग एनी डायमीटर. सगळ्यांना फील आला का नाही, फटाफट यस टाईप करा. मित्रांनो आता आपल्याला काय शिकायचंय, आता आपल्याला बघायचंय की सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आपण इथे जी मेन पोझिशन, इथे जी राईट एक्स्ट्रीम पोझिशन आणि इथे लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन घ्यायचो, तर ह्या मोशनचा जो आत्मा होता बेटा, दॅट वॉज रिस्टोरिंग फोर्स इज प्रोपोर्शनल टू -x किंवा एक्सलरेशन इज प्रोपोर्शनल टू -x. असं दाखवलं की तुम्ही म्हणू शकता दिस इज एसएचएम. असं दाखवल्याच्या नंतर बेझिजक तुम्ही म्हणू शकता की दिस इज एसएचएम. हे तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल. अच्छा सर, व्हॉट अबाउट युसीएम, बेटा लक्ष दे. व्हॉट अबाउट युसीएम गुरुजी, लेटेस्ट से क्लॉकवाईज चालू आहे ती एक तर क्लॉकवाईज असेल ना अँटी क्लॉकवाईज, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. बट पार्टिकल इज मुव्हिंग. सो प्यारे बच्चो, ऍक्सलरेशन इकडे पण आहे, ऍक्सलरेशन इकडे पण आहे, बिकॉज अँग्युलर व्हेलॉसिटी दोन्ही ठिकाणी आहे. फक्त इथे अँग्युलर व्हेलॉसिटी, इथे अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे. सो बच्चा इथे जो ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला, इथे जो रिस्टोरिंग फोर्स, इथे नुसता फोर्स कोणता होता बच्चा, सेंट्रीपेटल फोर्स, ज्याला आपण काय म्हणायचो mv²/r, किंवा मी असं म्हणू का mr⍵², कारण की रेडियस आर, सो बच्चा जी रेडियस आर होती, तसं इथे अँप्लिट्यूड ए. गेटिंग ना बेटा, जेवढी रेडियस आर होती तेवढाच इथे अँप्लिट्यूड ए. सर व्हॉट इज अँप्लिट्यूड, तेजस जी, अँप्लिट्यूड इज द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम मेन पोझिशन, जी रेडियस या केसमध्ये. अच्छा जी, मग आता बेटा ऍक्सलरेशन काय आपल्याला माहिती आहे ना, एफिजियम आहे. अरे बेटा एफिजियम आहे, एम काढ, ए इज r⍵². अरे बाबा, चॅप्टर नंबर 1 सर्क्युलर मोशन, सेंट्रीपेटल ऍक्सलरेशनचे फॉर्म्युले काय,
व्ही स्क्वेअर बाय आर, आर ओमेगा स्क्वेअर, व्ही ओमेगा आहे का नाही, त्यापैकी आर ओमेगा स्क्वेअर. कमॉन बच्चा, ए सेंट्रीपेटल इज आर ओमेगा स्क्वेअर, आर ओमेगा स्क्वेअर. अच्छा, आपण इथे पण काढलं ना बच्चा. इथे जो रिस्टोरिंग फोर्स आहे आपल्या एसएचएम मध्ये, त्याला काय लिहितो बेटा आपण, मायनस के एक्स. येस ऑर नो? जसा ह्या मोशनसाठी सेंट्रीपेटल गरजेचं आहे, तसं इथे रिस्टोरिंग गरजेचं आहे. अच्छा, ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय बच्चा इथे, ऍक्सलरेशन इज मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. मायनस हे फक्त साइन आहे हे इंडिकेट करण्यासाठी की बाबा पार्टिकल तिकडे तर रिस्टोरिंग फोर्स इकडे, पार्टिकल तिकडे तर रिस्टोरिंग फोर्स इकडे. रिस्टोरिंग इज टुवर्ड्स मीन आणि अपोजिट टू डिस्प्लेसमेंट, बस दॅट्स व्हाय देयर इज मायनस साइन. आय हॅव टोल्ड यू सो मेनी टाइम्स. या मायनसला घाबरायचं नाही. बट बेटा ऍक्सलरेशनचं मॅग्निट्यूड मी कन्सिडर केलं, आपण जे मॅक्झिमम ऍक्सलरेशन घ्यायचो बघ इथे. सो बच्चा हे जे ए मॅक्झिमम आहे त्याचं जे मॅग्निट्यूड आहे, ओमेगा स्क्वेअर ए लिहिण्यापेक्षा मी असं लिहू का, ए ओमेगा स्क्वेअर. कारण की प्यारे बच्चो इथे जो आर आहे तो इथे ए. आर यू अंडरस्टँडिंग? हा, सो इथलं जे आर ओमेगा स्क्वेअर आहे तोच फक्त इथे ए ओमेगा स्क्वेअर आहे. मला काय म्हणायचं होतं हे सगळ्यांना समजतंय? आर यू अंडरस्टँडिंग बेटा? वाय कॅपिटल ए, अरे बाबा एम्प्लिट्यूड साठी ए काय पुस्तकात छोटा आहे, परफेक्टली रॉंग. 90% केस मध्ये एम्प्लिट्यूड इज कॅपिटल ए, ठीक आहे ना, आणि ऍक्सलरेशन इज छोटा आहे. देर मस्ट नॉट बी एनी सॉर्ट ऑफ कन्फ्युजन. प्यारे बच्चो मी तुम्हाला सांगितलं होतं की के इज एम ओमेगा स्क्वेअर. रिलेशनशिप लक्षात ठेवा, आठवतंय का? के इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर. ओमेगा इज अंडर रूट के बाय एम. ओके, विच वॉज व्हेरी हेल्पफुल हा एसएसएमच्या बाबतीत. चलो स्क्रीनशॉट लिया जाए. गेटिंग? आता महत्वाचा पार्ट आहे टू प्रूव्ह विथ हेल्प ऑफ फॉर्म्युला. आतापर्यंत सगळा फील्डचा विषय पाहिला आपण. ओके, दिस इज व्हेरी हेल्पफुल फॉर द न्यूमेरिकल सॉल्विंग. हे झालं कंपॅरिझन. महत्वाचा मुद्दा आहे बेटा आजच्या लेक्चरचा की विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला वी विल डिराइव्ह. ओके, हा आत्मा आहे. ऍक्सलरेशन इज प्रोपोर्शनल टू मायनस एक्स. आता तिची फेज आहे ना, फेज, त्या फेज बद्दल आता आपण डिस्कस करू. बेटा लक्ष दे. फेज न्यूमेरिकल साठी सगळ्यांनी आता नीट लक्षात ठेवायचंय की बेटा ही मीन पोझिशन, ही राईट एक्स्ट्रीम आणि ही लेफ्ट एक्स्ट्रीम. बच्चा सर्कल मध्ये जेव्हा अँगल 0 डिग्री आहे बघ, सर्कल मध्ये पार्टिकल इथं सुरू होतो तेव्हा त्याची सावली इथं मीनला असते. म्हणजे अँगल 0 डिग्री, अँगल 0 डिग्री. इथे किती डिग्री आहे बेटा, अँगल 90 डिग्री. इथं किती आहे, 180 डिग्री. बघ ना, इथं किती आहे, 270 डिग्री. आणि परत इथे भेटला तर 360 डिग्री. ऍग्री? परत एकदा राऊंड कंप्लीट झाला तर 360 डिग्री. ऍग्री? बेटा लक्ष दे, जेव्हा 0 to 90 असा सर्कल मध्ये पार्टिकल फिरतोय तर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये काय होतंय बच्चा, तो मीन पासून तर राईट एक्स्ट्रीम पर्यंत जातोय. ऍग्री? 90 पासून तर 180 पर्यंत येतोय, याचा अर्थ तो मीन पासून, हे बघ ही मीन पोझिशन आहे. क्या किया जाए, मीन राईट लेफ्ट. बेटा 0 to 90 चालला म्हणजे ही मीन आहे, मीन टू राईट चालला. ठीक आहे, मीन टू राईट. सर्कल मध्ये 90 to 180, सर्कल मध्ये 90 to 180 चा अर्थ काय बेटा, हा 90 डिग्री म्हणजे राईट एक्स्ट्रीम. 90 डिग्री म्हणजे राईट एक्स्ट्रीम. बघ 90 to 180 तिकडनं इकडे निघाला. बच्चा 180 to 270, 180 to 270 म्हणजे काय, मीन टू लेफ्ट. आणि 270 पासून पुन्हा जिथे होता तिथेच गेला, याचा अर्थ लेफ्ट पासून तो पुन्हा मीन कडे आला. हॅव यू गाईज अंडरस्टूड दिस? सो मीन पोझिशनला 0 डिग्री कोमा 360 डिग्री, पुढे पोहोचला राईटला तर 90 डिग्री. ऍग्री? आता रिटर्न निघाला, इथे पोहोचला तर 180 डिग्री, 180 डिग्री. बघ ना, 90 to 180. परत इथे आला लेफ्टला म्हणजे 270 आणि पुन्हा रिटर्न गेला 360. क्लिअर विथ एव्हरीवन? सो तिची फेज आहे 5, फेज 5, फेज 5. आणि बेटा ही जी फेज आहे हिला मी शब्द नेहमी इनिशियल लावलाय. यू विल नाउ शॉर्टली अंडरस्टँड दिस. स्क्रीनशॉट घ्या. ही 5 फेज इनिशियल मी तुम्हाला सांगितले.
अच्छा, राहिली गोष्ट फेजची. बेटा फेज हा जो शब्द आहे ना फिजिक्स मध्ये, जिथं कुठं कधी येईल, तर बच्चा फेज फिजिक्सच्या भाषेत स्टेट ऑफ ऑसिलेशन बोलतात. मी बोलतो तसं लक्षात ठेवा, पोझिशन ऍट दॅट इन्स्टंट, म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा. स्क्रीनशॉट लिहा जाय. पोझिशन ऑफ द पार्टिकल ऍट दॅट इन्स्टंट. तुम्ही ज्या वेळेला मागाल त्या वेळेला. चला, आणि आजच्या लेक्चरचा महत्वाचा पार्ट, या फेज सोबत खेळायचं आणि प्रूव्ह करायचं आपल्याला. ओके, सो बच्चा, मला जर काय सिंपल हार्मोनिक मोशन आहे असं प्रूव्ह करायचं असेल, तर मला एक तर एफ रिस्टोरिंग इज -x किंवा ए इज -x, ए इज प्रोपोर्शनल टू -x हे दाखवावं लागेल, किंवा x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय जे आपण डिराईव्ह केलं होतं ना, ते दाखवावं लागेल. आय रिपीट, जर समजा मला सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे एखादी मोशन सिंपल हार्मोनिक मोशन होतीये असं दाखवायचं असेल, मी बोललो ना आजचं लेक्चर एकदम इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्हाला जेई मेन्स आणि ऍडव्हान्स ह्या एक्झाम्सला हे किरकोळ क्वेश्चन अजिबात विचारणार, एकदम फील वाला विषय. सो बच्चा, ही जी एसएचएम आहे, तिचा जो प्रूफ आहे, सिक्का, एक आयडेंटिटी बोलतो मी, प्रूफ पेक्षा आयडेंटिटी, की बच्चा तिची जी आयडेंटिटी आहे ना, जसं की एखादा मुलगा हरवला परंतु तो विद्यार्थी आहे, आयडेंटिटी काय, त्याच्या गळ्यात आयडेंटिटी कार्ड आहे. सो बच्चा ह्याचं जे आयडेंटिटी कार्ड आहे ना, ते आहे की रिस्टोरिंग फोर्स इज -x, ए इज प्रोपोर्शनल टू -x हे दाखवा, किंवा x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, वेअर फाय इज द इनिशियल फेज आणि ओमेगा टी प्लस फाय इज टोटल फेज, जे आता क्लिअर होईल. आणि मग तुम्ही म्हणाल गुरुजी मोगॅम्बो खुश हुआ. आता तुम्ही अंडरस्टँड कराल, आता खरी माझे लक्ष दे. सो बच्चा, याच्या प्रूफ साठी लेट्स कन्सिडर चिक पार्टिकल इज मुव्हिंग इन द सर्क्युलर मोशन. कुठून सुरू झाला गुरुजी पार्टिकल? हे बघा, अलॉंग एनी डायमीटर आपण घेतलं पोझिशन लाईक दिस. पार्टिकल कुठे आहे सर? हे का इथे. कुठे झालं सर? लाईक दिस, असा गोल फिरतोय. सो क्लॉकवाईज मोशन पार्टिकलची चालू आहे विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. जर का हा ओमेगा बदलला, मोशन विल बिकम कॉम्प्लेक्स. सो ओमेगाला बदलायचं नाहीये, ओमेगा इज कॉन्स्टंट. ओके, पार्टिकल गोल चालला. बच्चा, समजा पार्टिकल ऍट द टाइम टी इज इक्वल टू 0. बरोबर का? लक्ष दे, दोन केसेस घेऊ आपण. टी इज इक्वल टू 0. बच्चा, टी 0 म्हणजे काय? आपण पाहायला सुरू केलं टाइम 0, आपण नाही का टायमर लावा पळा, सो टाइम 0, इथून खेळ सुरू झाला. इथून म्हणजे कुठून? मेन पोझिशन पासून. ही काय बच्चा? मेन पोझिशन, राईट. अँड यू नो दिस इज राईट एक्स्ट्रीम अँड ओव्हर हिअर वी हॅव लेफ्ट एक्स्ट्रीम. टाइम टी इज इक्वल टू 0 ला खेळ सुरू झाला, तर माझा पार्टिकल नेमकं कुठे आहे? सो बेटा इथं. आणि पार्टिकल थोडासा पुढे गेला. थोडासा म्हणजे काय? लेटेस्ट टेक दिस पॉइंट. आणि बच्चा, इथे मी याला जोडतो बरं का. पार्टिकल इथे गेला म्हणजे तुम्हाला टॉर्च मारल्याच्या नंतर त्याची सावली खाली पडेल, हेही तुम्हाला माहिती आहे बेटा. येस ऑर नो? राईट. अच्छा, सो बेटा इथपासून इथपर्यंत आला, तर याला 2-4 सेकंद काहीतरी लागले असेल ना. लेटेस्ट टाइम टी इज इक्वल टू टी. 1 सेकंदात आला, 2 सेकंदात आला, 1 मिनिटात आला, काहीतरी टाइम असेल ना. टाइम 0 पासून टी पर्यंत 2 सेकंद, काय जो टाइम असेल नाही का, टी होईपर्यंत तो इथे आला. तर बच्चा निघाला इथून होता, पोहोचला इथे. ही सुरुवातीची जी फेज आहे ना बच्चा, याला आपण काय बोलतो? फाय. माझं एक वाक्य नीट ऐक. आपल्याला प्रत्येक मोशन सुरू करताना मीन पासून करायची फॉर अवर कन्व्हिनियन्स. आता मी बोलतोय ते काय लक्षात ठेवायचं, तर आपल्याला सगळे दणदणात सुटतील. प्रत्येक मोशन आपल्याला आपल्या पद्धतीने सुरू करून शिकायची आहे, जसं मी सांगतो, आणि मग फायची व्हॅल्यू टाकायची आहे. बस, सगळे समदंदनात सुटतील. बच्चा, प्रत्येक मोशन सुरू करताना आपल्याला सर्क्युलर आहे बघ, इथून सुरू करायची आहे. टू अंडरस्टँड दिस, म्हणजेच पार्टिकल मीन पासून चालला. गेटिंग नो कन्फ्युजन. आणि नुसत्या फायच्या व्हॅल्यू टाकायच्या. हॅपी. बच्चा लक्ष दे, आता 0 पासून टी पर्यंत इथे आला होता, राईट.
त्याची सावली कुठे पडली बच्चा? इथे पडली. ऍग्री? यस सर. बेटा नीट लक्ष द्या आता. राईट अँगल ट्रायंगल भेटला का नाही? येस गुरुजी. हे काय राईट अँगल ट्रायंगल भेटला. बेटा नीट लक्ष दे. सर्कल वरती एवढा चालला का नाही तो? सर्कल वरती एवढा चालला का नाही? हा डार्कन केला. आता क्लिअरली कळलं. हे बघ सर्कल वरती एवढा चालला. बच्चा सर्कल वरती एवढा चालला म्हणजे त्याची सावली खाली इथपासून इथपर्यंत एवढी गेली का नाही? एवढी गेली का नाही? जोर से बोलो जय माता दी. बेटा यस और नो? पूछतो मी. हा फील आला का नाही? यस सर. सर्कल वरती जेवढा चालला खाली बघ ना हॉरिजेंटली, म्हणजे मी नाही का बोट असं फिरलो, तुम्ही स्क्रीन वरती हॉरिजेंटली असं फिरलो लाईक दिस. क्लिअर आहे बच्चा? सो दिस इज नथिंग बट एक्स. अरे यस और नो बेटा? दिस इज एक्स, दिस इज युअर मेन पोजिशन. ठीक आहे. दिस मच इज द एक्स. सो प्यारे बच्चों, मला हा एक्स काढला की माझं काम झालं. आता नीट लक्ष दे, नीट लक्ष दे बेटा. आपल्या सर्कलमध्ये हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे फाय. आपली जी जुनी सर्क्युलर मोशन असायची, अँग्युलर पोझिशन जी असायची तिलाच अँग्युलर डिस्प्लेसमेंट बोलायचो आपण, थीटा. आणि बेटा हा जो ओमेगा आहे ना, या ओमेगाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ना, थीटा बाय टी. बेटा यस और नो? मी म्हणू का हियर ओमेगा, हियर हियर बच्चा ओमेगा होईल बी, जो थीटा आहे माझा तो फाय, जो माझा थीटा आहे तो इथं फाय अपॉन टी. देअरफॉर बच्चा मी असं म्हणू का, फाय इज ओमेगा टी. हियर माय फाय इज ओमेगा टी. ओमेगा काय असतं? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, नाही का? फाय बाय टी. हियर इट इज ओमेगा टी. सो बच्चा दिस फाय इज ओमेगा टी. ठीक आहे, मी इथंच ठेवतो. फाय ओमेगा टी आहे. येस सर. बेटा मला सांग, जर का हा अँगल फाय, हा अँगल फाय, तर मला सांग ना बेटा, हा अल्टरनेट अँगल आहे ना फाय? एग्री? यस सर. अल्टरनेट एंगल, एंगल बिटवीन टू पैरेलल लाइंस, है की नाही? अल्टरनेट एंगल फाय. सो प्यारे बच्चों, हाफ आहे तर हाफ आहे, म्हणजेच हा ओमेगा टी. येस सर, येस सर. आता नीट लक्ष दे बच्चा. राईट अँगल ट्रायंगल दिसला रे, दिसला. बाबा कारखिले हॅज टोल्ड यू आज व्हेरी शॉर्टकट ट्रिक, नाही का? अपोजिट वाला कंपोनंट साइन, ऍडजस्टंट वाला कॉस, एवढं पाठ करायचं. सो फायचा अपोजिट वाला कंपोनंट म्हणजे हा वाला जो एक्स आहे तो पाहिजे मला. एक्स कोण आहे बच्चा? हा साइन, कारण अपोजिट आहे ना साइन. कोणी गुणायचं? हायपो. सो रोड हायपो. बेटा लक्ष द्या, हायपो इज रेडियस ना बच्चा, हायपो इज रेडियस. कम ऑन. ही काय? आर. अरे येस और नो? रेडियस. आणि रेडियस काय? अँप्लिट्यूड. अब आ गया मजा. सर्कल मध्ये जी रेडियस असते ना बच्चा, तर आपल्या एस मध्ये ते अँप्लिट्यूड आहे ना. सर्कल मध्ये जी रेडियस आहे ही आर, आर 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 आर, हेच तर अँप्लिट्यूड आहे ना आपला, राईट? आर इज इक्वल टू ए. काही कन्फ्युजन तर नाही ना? इतका मस्त टॉपिक आहे हा की मोठ्यातले मोठे सम्स सॉल्व्ह होतील. फाय बरं का, आर इज इक्वल टू ए. चला आता लक्ष दे, फायच्या समोर हा आपला एक्स, आपल्याला हा एक्स पाहिजे बरं का बेटा. एक्स इज इक्वल टू कोणता आहे बेटा? राईट अँगल ट्रायंगल आहे. फायच्या समोरची जी साईड आहे किंवा जो कंपोनंट आहे त्याला आपण काय बोलतो? अपोजिट वाला म्हणजे साइन. त्याला कोणी म्हणायचं? हायपो. बच्चा हायपो कोण आहे? आर. आर म्हणजे जे, सो कॅन आय से ए साइन फाय. आणि बेटा फाय काय रे? अरे बोलो, फाय काय रे? ओमेगा टी. हॅपी? बट सर तुम्ही तर म्हणले हे दाखवलं तरच तर म्हणू शकतो आपण की दिस इज द प्रूफ ऑफ द सिस्टम. मग बच्चा मी याला असं लिहू का? एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस 0. तुमची काही हरकत? काहीच नाही सर. प्लस 0 तर आपण तसं लिहू शकतो. प्यारे बच्चों, विथ युअर प्रायर परमिशन, तुम्हा सर्वांच्या साक्षीने मी असं लिहू का? ओमेगा टी प्लस फाय वेअर वेअर बाल मित्रांनो फाय इज इक्वल टू 0. मी फाय 0 फेज 0, कारण की माझा पार्टिकल इनिशियल फेज ऑफ माय पार्टिकल 0, कारण की माझा पार्टिकल निघाला मीन पासून होता. माझा पार्टिकल निघाला मीन पासून होता, त्याचा अभ्यास मीन पासून सुरू केला आणि काहीतरी टाइम नंतर आपण त्याची पोझिशन फिक्स्ड केली होती. सो फाय वॉज प्यारे बच्चो इनिशियल फेज. कुठं लिहू कुठं लिहू कुठं लिहू, कहा लिखा जाए? सो बच्चा फाय इज द इनिशियल फेज. स्क्रीनशॉट घेऊन फटाफट रिप्लाई किया जाए कि सर यस वी हैव अंडरस्टूड, अदरवाइज आई विल रिपीट. So प्यारे बच्चों, we will now understand this equation, how it comes, general formula, how it comes.
आता तुम्ही असं घड्याळकडे अचानक पाहिलं, जिथे कुठे तुमचं घड्याळ असेल तर अचानक काहीतरी वाजलेले दिसतील. सो दिस इज कॉल्ड एज इन्स्टंटेनियस टाइम. यू मे से प्यारे बच्चो दिस इज द जनरल टाइम, आहे की नाही. आणि फिक्स टाइम जे घड्याळच्या दुकानात असतो 10 वाजून 10 मिनिटं. घड्याळाचा एक टाइम असतो ना, 10 वाजून 10 मिनिटं, स्टँडर्ड टाइम लाईक दिस. सो मगाची जी केस होती एक स्टँडर्ड केस होती, मीन पासून पार्टिकल सुरू झाला. आता जनरली कुठूनही चालू दे पार्टिकल, म्हणजे त्याची मोशन चालू आहे टू 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 टू, आणि आपण त्याच्यात खेळ चालू असताना आपण पाहिलं त्याच्याकडे. साहिल नाही ते GIF पाठवत मांजर टिंग लाईक दिस. आणि त्या इन्स्टंटची स्टोरी काय आहे, त्या इन्स्टंटला सिच्युएशन काय आहे, त्या इन्स्टंटला त्याची पोझिशन काय आहे, यालाच तर फेज बोलतात ना, यालाच तर फेज बोलतात. त्यामध्ये 5 इज द इनिशियल फेज अँड ओमेगा टी प्लस 5 इज द टोटल फेज. गेटिंग ना बच्चा. सो ओमेगा टी प्लस 5 इज द टोटल फेज. टोटल फेज जी आपल्याला पोझिशन दिली आता करेक्टली का तो नेमकं कुठे आहे, आणि 5 इज द इनिशियल फेज. 5 काय असते बेटा, इनिशियल फेज. पुन्हा पुन्हा मी यासाठी येतोय की एकदम क्लिअर कट झाल्या पाहिजे कॉन्सेप्ट. 5 ही सुरुवातीची फेज आहे. आता लक्ष दे की प्यारे बच्चो, आता नीट लक्ष दे की सपोज 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 माझा पार्टिकल, नीट लक्ष दे, कुठेतरी इथं कन्सिडर करतो मी. मगाशी T0 इथं होता ना मीन, नाही आता मी काय म्हणतो, तो सर्कलवरती कुठूनही सुरू होऊ शकतो. लेटेस्ट से इथून सुरू झाला, T इज इक्वल टू 0 and it has already having the initial phase 5. ज्याची ऑलरेडी फेज 5 ट्रेस केली त्याने, काहीतरी आहे. जसं की मीन होता म्हणून दॅट 5 वॉज 0, मीन होती म्हणून दॅट 5 वॉज 0 कन्सिडर केलाच नाही आपण, राईट. तसं पार्टिकल सुरू तिथून झाला T इज इक्वल टू 0 आणि गेला कुठं, लेटेस्ट हे बघ, ही एक पोझिशन घेऊ आपण, T इज इक्वल टू T. मागाची सिच्युएशन काय होती, इथून सुरू झाला इथे पोहोचला. आता मी काय केलं की बाबा थोडासा पुढे ऑलरेडी आहे आणि इथून सुरू झाला आणि इथे पोहोचला, म्हणजे टाइम इज 0, टाइम इज 2 सेकंड, 2 3 काही असेल ते जनरल, ठीक आहे. अच्छा जी, चला याला जोडा, चेक 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 चेक, ठीक आहे. बघ लक्ष दे, ह्या पॉइंटला सावली कुठे असणार आहे बेटा याची, बघ ना, हात ही तर मेन फायनल पोझिशन आहे ना. दिस इज इनिशियल, दिस इज फायनल पोझिशन. चला ठीक 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 ठीक, डिश क्या इथे पोहोचल ना, दिस इज दी, अरे इथं कुठं मेन राव प्यारे बच्चों, दिस इज युअर राईट एक्सट्रीम हियर, लेफ्ट एक्सट्रीम हियर, अँड यू नो दिस इज दी मेन पोझिशन, ठीक आहे. चलो लक्ष दे खाली, ओके. हे बघ हा राईट अँगल, आता राईट अँगल हा भेटला बेटा. लक्ष दे, सर्कल वरती म्हणजेच डायमीटर वरती मीन पासून एवढा, सर्कल वरती हा एवढा आलाय का नाही, कम ऑन, सर्कल वरती एवढा आला का नाही, येस सर. ठीक आहे, इथपासून एवढा ट्रेसिंग इनिशियल 5 आणि ऍडिशनल सम अँगल, ऍडिशनल सम अँगल एवढा आलाय तो. कळलं किती अँगल तो, अरे बच्चों, इफ माय बॉडी परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विथ अँग्युलर वेलोसिटी ओमेगा, असं बोललो आपण बरं का. लक्ष दे, क्लॉकवाईज चालला ना पार्टिकल ओमेगा, तर तुला माहिती आहे थीटा इज ओमेगा टी, नाही का. फायनल का, अरे फायनल म्हणजे साहिल, आपण काय केलं की 0 पासून T पर्यंत एवढाच अभ्यास करायचा आपल्याला, एवढाच अभ्यास करायचा आपल्याला. अरे पार्टिकल कुठून तरी निघाला आणि कुठेतरी तर थांबला ना, म्हणजे हा पार्टिकलचा खेळ चालू आहे आणि पार्टिकल निघाला इथून, इथून निघाला बरं का, आणि इथे जाऊन थांबला. ह्या दोन पोझिशन घेतल्या आपण, ओके. अच्छा, सो बेटा हा अँगल किती बघ, स्पीड ओमेगा आहे, स्पीड ओमेगा आहे, आणि इन टाइम टी इट विल बी ओमेगा टी. सर नाही का आलं, हे 80% स्टुडंट्सला नाही कळत. नीट लक्ष दे, हे ओमेगा टी कसं आलं. बेटा लक्ष दे, स्पीड ओमेगा आहे, थीटा, ओमेगाचा फॉर्म्युला काय बच्चा, ओमेगाचा फॉर्म्युला काय रे, थीटा भागिले टी. सो जनरली तुम्ही थीटाला काय लिहिता, ओमेगा टी. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इनिशियल टू फायनल, डिस्प्लेसमेंटची कॉन्सेप्ट काय बालमित्रांनो, इनिशियल टू फायनल. सो बच्चा इनिशियल टू फायनल, ठीक आहे, ओमेगा इज थीटा बाय टी. सो हाऊ मच थीटा, अरे 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 अरे, पेन नाही पडला तर लेक्चर मध्ये मजाच नाही. आता तर कॅप सहित पेन पडला. बेटा लक्ष दे, इनिशियल टू फायनल, हा जो थीटा आहे
इनिशियल टू फायनल. तो थीटा काय बच्चा? ओमेगा टी. क्लिअर आहे? अरे की ओमेगाची कन्सेप्ट काय असते? थीटा बाय टी. सो थीटा काय आला? ओमेगा टी. सो धिस मच इज द ओमेगा टी. धिस मच इज द ओमेगा टी. आणि 5 वॉज द इनिशियल फेज की जी ऑलरेडी ट्रेस केली त्याने, जी ऑलरेडी ट्रेस केली. म्हणजे इथं बघ ना, इथून जर का निघालाय तो, तर हे एवढं अंतर ऑलरेडी कापलेलं आहे त्याने. डन. अच्छा, आता लक्ष दे बेटा. बेटा हा जो अँगल आहे फाय आणि ओमेगा टी, ऍग्री? फाय आणि ओमेगा टी एवढा अँगल. मी असं म्हणू, मी इंटरेस्टेड कशामध्ये बेटा? मी इंटरेस्टेड कशामध्ये? हे बघ ना, सर्कल मध्ये डार्कन केलेला पोर्शन. तर माझ्या एसएचएम मध्ये मीन पासून इथपर्यंत ना बेटा, हे बघ, मीन पासून इथपर्यंत. हा, आता मजा आली सर. हा, हे काय सर्कल मध्ये हा पुढे गेले असते तर इथे भेटले असते. गेटिंग? हा एक्स मला पाहिजे बच्चा. काय पाहिजे? हा एक्स मला पाहिजे, जो हा आला पाहिजे. मग मजा येईल. मोगॅंबो खुशवा. बेटा लक्ष दे, फाय आणि ओमेगा टी या दोघांची ऍडिशन आहे ना एवढा अँगल. आणि बच्चा वन्स अगेन दिस इज द अल्टरनेट अँगल. ऍग्री? हे काय राव? अँगल बिटवीन टू पॅरलल लाईन्स. बेटा येस ऑर नो? अल्टरनेट अँगल. सो बच्चा दिस इज ओमेगा टी प्लस फाय. येस ऑर नो? दिस मच एंगल इज ओमेगा टी प्लस फाइव. कैसे दिखाए ये इस एंगल को, यारा बताना पाए. ओमेगा टी प्लस फाइव दिसला ना एकदम टकाटक अल्टरनेट एंगल, ओमेगा टी प्लस फाइव. सो प्यारे बच्चों, राइट एंगल ट्रायंगल है, एक्यूट एंगलच्या अपोजिट साइन कंपोनेंट. सो प्यारे बच्चों, एक्स इज इक्वल टू हे काय? साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाइव. ओमेगा टी प्लस फाय. सो बच्चा साइन ओमेगा टी प्लस फाय काय म्हणणार होतो मी? या साईडच्या गाण्याच्या नाद विसरलो. माझं फेवरेट गाणे राहते. कैसे बताए क्यों तुझको चाहे, यारा बताना भाई. मजा केली पाहिजे राव. बेटा लक्ष दे, बट स्टडी हॅज टू बी देअर. प्लीज कॉन्सन्ट्रेट. समोर आला अपोजिट आहे. सो साइन ओमेगा टी प्लस फाय. साइन ओमेगा टी प्लस फाय हा कंपोनंट. साइन ओमेगा टी प्लस कोणी गुणायचं? हायपो. प्यारे बच्चो हायपो कोण आहे? ठीक आहे, हायपो. अँड हायपो इज रेडियस which is amplitude. Come on, radius which is amplitude. So प्यारे बच्चों, so opposite component है which is sin. एंगल काय बच्चा? ओमेगा टी प्लस फाय. सो साइन ओमेगा टी प्लस फाय कोणी गुणायचंय? हायपोने. हायपो इज व्हॉट? ए. सो प्यारे बच्चों, ए साइन ओमेगा टी प्लस फाय. मजा आली का नाही? प्रूव्ह झालं का नाही? बेटा नीट लक्ष दे. ओमेगा टी प्लस फाय हा टोटल अँगल झाला होता की अल्टरनेट बनल्यानंतर हे काय? ओमेगा टी प्लस फाय बनला राईट अँगल ट्रायंगल. मला पाहिजे हे एक्स. दिस इज समथिंग इंटरेस्टेड. आय एम इंटरेस्टेड, राईट? ह्या अँग्युलर पोझिशनवर ना हा एक्स काढायचा, हे तो आजच्या लेक्चरचं टार्गेट आहे. सो प्यारे बच्चो, हा एक्स कसा निघला बघ ना. थीटाच्या अपोजिट साइड कोण असतो? कंपोनंट अपोजिट कोण असतो? साइन. सो साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय कोणी गुणायचं? हायपो. हायपो इज रेडियस अँड रेडियस इज द एम्प्लिट्यूड ना बेटा. Are you understanding? So finally, Mogambo Kushwa, we are done with A sin omega t plus phi, where pare bachcho initial is the initial phase. Sorry, phi is the initial phase. Phi is the initial phase. आणि omega t is the angular displacement. बघणार आहो, initial to final. Omega t is the angular डिस्प्लेसमेंट. आणि बाल मित्रांनो, आता तुम्हाला कळत असेल की ओमेगा टी प्लस फाय इज द टोटल फेज. ही दोघ जण मिळून टोटल फेज आहे. बोलो मजा आया की नाही आया? बोलो मजा आया की नाही आया? सो प्यारे बच्चों, कम ऑन अँड लेट्स गो हेड फॉर द चांगल्या लेवलचे सम्स. चांगल्या लेवलच्या सम्स मध्ये काय करतील? आपल्याला त्या फायचं अंडरस्टँडिंग आता क्लिअरली झालेलं आहे. सो सम सोडताना आपण काय करायचं की बेटा, सपोज आपल्याला त्यांनी दिलं की पार्टिकल स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, असं जर का बोलले तर आपल्याला लगेच कळणार आहे काय? पॉझिटिव्ह म्हणजेच राईट. सोबतच्या राईट एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह असते, लेफ्ट एक्स्ट्रीम निगेटिव्ह असते. अंडरस्टँडिंग क्लिअर आहे? पार्टिकल किंवा बॉडी स्टार्ट फ्रॉम वेगवेगळे केसेस घेऊ बच्चा आपण. समजा त्या असं बोलले की पहिल्यांदा बोलले की राईट एक्स्ट्रीम पोझिशन. काय बोलले? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. राईट नाही बोलणार अजिबात, कधीच नाही बोलणार ते. इथं आपण लिहिलं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन असं बोलतील. काय बोलतील?
असं बोलतील इट स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. तर प्यारे बच्चो व्हॉट विल बी फाय इन दिस केस. पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमने सुरू झाला म्हणजे काय बेटा बघ लक्ष दे. हे बघ हा सर्कल आहे. सर्कलचा विषय नसतो, ऍक्च्युअल मध्ये विषय हा आहे राईट. आणि तुला माहितीये ही मेन पोझिशन, ही राईट एक्स्ट्रीम आणि ही लेफ्ट एक्स्ट्रीम. सो बच्चा राईट वाली पॉझिटिव्ह, लेफ्ट वाली निगेटिव्ह. तो राईट कडून निघाला, पॉझिटिव्ह म्हणजेच राईट. पॉझिटिव्ह कडून निघालाय बेटा तो, म्हणजे पार्टिकल हॅज स्टार्टेड हिज मोशन फ्रॉम ओव्हर हिअर. इकडनं निघाला. कधी कधी सम मध्ये असं देतील की इट इज ॲट अ डिस्टन्स, सपोज ही पोझिशन आहे बरं का, तिकडनं निघाला. आणि अजून काय म्हणतील तो कुठं आहे असं म्हणतील की सिंपल हार्मोनिक मोशन जी चालू आहे, अँप्लिट्यूड 5 सेंटीमीटर आहे, अँप्लिट्यूड 5 सेंटीमीटर आहे आणि पार्टिकल इज ऍट 2 सेंटीमीटर फ्रॉम राईट एक्स्ट्रीम. राईट शब्द येणार नाही, पॉझिटिव्ह 2 सेंटीमीटर फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे काय बच्चा, अँप्लिट्यूड 5 आहे आणि तिकडनं तो 2 आहे, म्हणजे मीन पासून 3 आहे राईट एक्स्ट्रीम, किंवा पॉझिटिव्ह पासून 2 सेंटीमीटर असं दिल्याच्या नंतर तुम्ही 2 सेंटीमीटर घेता. मोर दॅन 50% स्टुडंट्स सम गडबड होऊन जाते. 4 ऑप्शन असतात, टिक करून देता तुम्ही 2. नाही, राईट एक्स्ट्रीम पासून 2 देऊ दे, तुला घ्यायचे मीन पासूनच. मी सुरुवातीपासून बोलतोय डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम मीन पोझिशन. सो बच्चा देअरफोर मीन पोझिशन पासून किती घ्यायचं बच्चा तुला? बघ ना, हे 2 म्हणजे 3, इकडून 2 म्हणजे हे 3, कारण की अँप्लिट्यूड 5 आहे. कम ऑन, आर यू अंडरस्टँडिंग? हा झाला एक पार्ट. फटाफट आता आपण पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पासून जर का माझा पार्टिकल निघाला तर फाय किती असेल? प्यारे बच्चो, फाय विल बी इक्वल टू, कम ऑन, फाय विल बी इक्वल टू, हे पुसत आहे एक्झाम्पल आहे. फाय इक्वल टू, बघ लक्ष दे, पॉझिटिव्ह नाही, आपण मीन घेऊ, पॉझिटिव्ह असं 4, 5, 6 एक्झाम्पल घेऊ, जनरल एक्झाम्पल घेऊ आपण. पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम, प्यारे बच्चो पहिला लिहू मीन पोझिशन, पहिला लिहू मीन पोझिशन पासून सुरू झाला. तर बघ इथून हा बघ, ही आपली एसएचएम इथे चालते, मीन इथे म्हणजे सर्कल वरती पॉईंट इथे आहे. एग्री? येस गुरुजी. आणि टी इज इक्वल टू 0 टू टी इज इक्वल टू टी. हे बघ ना, सुरू झाला म्हणजे काय, मीन पासून टी इज इक्वल 0 एवढा चालला बरं का, काहीतरी लाईक दिस. आणि टी इज टी, हे सुरुवातीला घेतलेलीच गोष्ट आपण. सो बेटा इन दिस वे. सो बच्चा इनिशियल फेज किती आहे? फाय, कारण की तो निघाला मीन पासून होता. सो एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, अँड दॅट फाय 0. सो बच्चा मीन पासून निघाला म्हणून फाय 0 झाला, कारण की तो मीन पासून निघाला होता. गेटिंग? सो हिअर एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. दिस मच विल बी द ओनली इक्वेशन. आर यू अंडरस्टँडिंग? हे बनलं ओमेगा टी प्लस फायचा संबंधच नाही, कारण निघाला मीन पासून आहे. स्क्रीनशॉट लिहा जाए. विद्याजी आइए आपका इंतजार था. आज तर डायरेक्ट सांगता करायला आल्या तुम्ही लेक्चरची. डन. हे झालं मीन. समजा आपला पार्टिकल स्टार्ट फ्रॉम, असं बोलले, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. काय बोलले? पार्टिकल स्टार्ट फ्रॉम, ही सेकंड केस म्हणून आपण बरं का. पार्टिकल स्टार्ट फ्रॉम असं बोलले पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. ठीक आहे, बघ लक्ष दे. चिक 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 चिक, म्हणजे बेटा मी जसं मागाशी डायग्राम काढली होती इन दिस वे. हे बघ असा बरं का, इकडनं निघाला म्हणजे बेटा फाय किती झाला या केसमध्ये? फाय किती झाला बेटा? निघलाय कुठून? मगाशी मीन पासून निघला होता. सो फाय वॉज 0. आता काय 90 ऑलरेडी ट्रेस केलेला आहे. हा 90, फाय वॉज 90. सो प्यारे बच्चो 90 लाच पाय बाय 2 असं पण लिहितो ना बेटा आपण, एक्स्ट्रीम कडून निघाला. सो बच्चा एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. फायला टाकून द्या ए साइन ओमेगा टी, 90 लिहा, नाही तर पाय बाय 2 लिहा. साइन 90 प्लस थीटा, सेकंड क्वाड्रंट. कम ऑन ऑल स्टुडंट टेक कॉफी, ऑल स्टुडंट टेक कॉफी. हे पुसू, याला काय जागा आठवण्यात मजा नाही. ए अरे बाबा, ही गरिबी तर कोणाला अडचण नाही ना.
4 क्वाड्रंट्स मध्ये स्टुडंट्स टेक कॉफी पाय बाय 2 हे काय 0 90 पाय बाय 2 प्लस साइन पॉझिटिव्ह राईट आणि पाय बाय 2 इज द चेंजिंग अँगल. टेन्शन घेऊ नको, एक सेपरेट लेक्चर आपण घेऊ, जर नाहीच कळलं तर मला फक्त मेसेज करा सर हे काहीच कळत नाही. आय एम देअर, नो फिअर. बेटा साइन 90 प्लस थीटा कॉस थीटा. सो बच्चा दिस विल बिकम ए कॉस ऑफ, अरे पाय बाय 2 गेला, ओमेगा टी. अलाइड अँगल कन्सेप्ट ऑफ 11th. सो बच्चा ह्या केस मध्ये काय झालं, एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. मजा आली? येस सर. क्लिअर आहे. समजा बेटा पार्टिकल स्टार्ट फ्रॉम, केस नंबर 3 घेऊ आपण आता. समजा पार्टिकल सुरू झाला कुठून, समजा इथून सुरू झाला, अरे इथून कुठे राहू, पार्टिकल स्टार्ट फ्रॉम काय म्हणूया, फेज घेऊया. मीन पोझिशन टू लेफ्ट एक्स्ट्रीम असं म्हणू आपण. कुठे चाललाय पार्टिकल, ट्र ट्र, हे बघ ना, टिंग टिंग, आणि परत रिटर्न चालला, परत रिटर्न चालला. मीन पोझिशन टू लेफ्ट एक्स्ट्रीम म्हणजे ह्या इथपासनं पार्टिकल कुठे चालला बेटा, इकडं, इन दिस वे. म्हणजे सर्कल मध्ये कुठं रे, हे बघ ना, सर्कल मध्ये कुठं, सर्क्युलर दिस पार्ट. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा, सर्क्युलर दिस पार्ट. ओके. सो बच्चा आता बघ झालं काय, 180 डिग्री अँगल ऑलरेडी कवर्ड, इथून सुरू झालं ना, 180 ऑलरेडी ट्रेस्ड. सो फाय विल बी 180 डिग्री म्हणजेच पाय. सो एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. फक्त इनिशियल फेज टाकून दे, किती टाकूया, पाय, आणि साइन पाय प्लस काय झालं, थर्ड क्वाड्रंट मायनस साइन. सो मायनस ए साइन ओमेगा टी. अंडरस्टँडिंग. आता एक अजून पुढची जनरल केस घेऊ, स्क्रीनशॉट घे. समजा आपल्याला बोलले, दोन वेगळ्या केसेस घेतो आपण, थर्ड होती ना, फोर्थ अँड फिफ्थ. आता दोन केस कशा घेतो बघा. आता सपोज ते आपल्याला बोलले बच्चा पार्टिकल स्टार्ट फ्रॉम कसं दाखवू लेफ्ट एक्स्ट्रीम टू द मीन पोझिशन. ते थेरी मध्ये अशा पद्धतीने एक्सप्लेन करते की लेफ्ट एक्स्ट्रीम टू मीन असा चालला. म्हणजे सर्कल मध्ये कसा चालला बच्चा, हे बघ, लेफ्ट एक्स्ट्रीम इथे आणि मीन इथे. हे शब्द असे नसतील, त्यांचे ते वेगळ्या पद्धतीने देतील, पण आपण आपल्या पद्धतीने फील घेऊ. लेफ्ट टू मीन असा चालला, हे बघा हा असा. सो बच्चा तो असा चाललाय, मीन्स नेमकं काय, हे बघ ना, सर्कल वरती, अरे फ्रॉम हिअर टू हिअर ना बेटा, अरे खाली कुठं, वरती ना, हे असं, तेव्हा तर सावली खाली पडेल ना अशी. क्लिअर आहे, कारण आपण क्लॉकवाईज मोशन घेतो ना असं. हा आता जमलं. ओके. एक्स इज इक्वल टू ए साइन. अच्छा विषय आला फायचा. सो बच्चा व्हॉट अबाउट फाय, हे बघ ना, 270 अँगल आहे, 270 अँगल आहे, विच हॅज ऑलरेडी बीन कवर्ड. 270 लाच काय लिहितो बच्चा आपण, 3 पाय बाय 2. सो ए साइन ओमेगा टी प्लस 3 पाय प्लस का पुढे चाललाय, मागे येतानाची पण एक केस घेतो, निश्चिंत राहा, कॉन्सेप्टच क्लिअर होईल. बघ लक्ष दे. विच इज इक्वल टू काय रे बच्चो, याला आपण काय म्हणू शकतो मॅथमॅटिक्स लावून, साइन 3 पाय बाय 2 प्लस थीटा, ऑड मल्टिप्लाय साइनचा कॉस होईल 3 पाय बाय 2 प्लस, म्हणजे काय शेवटचा क्वाड्रंट, तिथे साइन कसा आहे निगेटिव्ह. स्वच्छ मायनस ए कॉस ऑफ ओमेगा टी. गेटिंग, ठीक आहे. तिकडनं आलो तो प्लस ए कॉस ओमेगा टी, इकडनं झालं तर मायनस ए कॉस ओमेगा टी.